मंडळी, मातोश्री हे मुंबईतल्या वांद्र्यातलं फक्त 4 भिंतींचं घर नाही. गेली 5 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक महत्त्वाचं पॉवर सेंटर अर्थात सत्ता केंद्र राहिलंय. शिवसेनेच्या जन्मानंतर बाळासाहेबांनी बांधलेलं मातोश्री हे त्यांचं केवळ घर नव्हतं, तर शिवसैनिकांसाठी ते एक शक्ती केंद्र राहिलं. तिथला आदेश शिवसैनिकांच्यासाठी अंतिम राहिला. मातोश्री हे शिवसेनेच्या राजकीय इतिहासाचं आणि ठाकरे कुटुंबाच्या सत्तेचं प्रतीक आहे. मातोश्रीनं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकं मध्यवर्ती भूमिका बजावली, अनेक राजकीय स्थित्यंतरं पाहिली. मातोश्री महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय उलटापालटींचे साक्षीदार राहिली. राज्यातल्या कुठल्याही घडामोडीकडे मातोश्रीचं मत काय याची कायम उत्सुकता असायची. देशाच्या सत्ता केंद्रातल्या अनेकांना मातोश्रीची पायरी चढावी लागली हा इतिहास आहे. तो तिच्या राजकीय ताकदीमुळे. राष्ट्रपती झाल्यानंतर थँक्यू म्हणण्यासाठी जेव्हा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मातोश्रीवर पोहोचले, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी अनेक वेळा, विद्यमान गृहमंत्री अमित शहा, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, अभिनेते अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सलमान खान, संजय दत्त, अगदी मायकल जॅक्सन, अनेक दिग्गज कलाकार पोहोचले. भारतरत्न सचिन तेंडुलकर ते जावेद मियादाद अशी दिग्गज खेळाडूंची यादी मोठी आहे. मुकेश अंबानी, रतन टाटा ते अदानींसारखे अनेक उद्योगपती सुद्धा मातोश्रीवरचा पाहुणचार घेताना दिसले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षापेक्षा मातोश्रीवरूनच कारभार सांभाळला. पण शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेनेची ताकद क्षीण होत असताना मातोश्रीचा दरारा कमी होताना दिसला. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत सुद्धा मातोश्रीचं राजकीय महत्त्व कायम आहे का? 13 वर्षांनी जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर गेले, तो क्षण शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी भावनिक होता. कारण मातोश्रीवरच्या असंख्य उलटापालटींचे साक्षीदार राज ठाकरे राहिले. ठाकरे ब्रँडचं शक्ती केंद्र असलेल्या मातोश्रीवर दोघांचं एकत्र येणं त्यांच्या समर्थकांसाठी सुखावणारं, तर त्यांच्या विरोधकांना काळजीत टाकणारं होतं हे नक्की. पण त्यातून काही प्रश्न निर्माण झालेत. राज ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केल्याचे संकेत दिलेत का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल का? नेमका फायदा कुणाला होणार आहे? ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचा टक्का वाढेल का? महायुतीचा हिंदुत्ववादी मतदार ठाकरेंकडे वळेल का? शिंदेंच्या शिवसेनेचा मतांचा टक्का कोणाचा राहील? मराठी माणसांची एकजूट मुंबई मनपात निर्णायक ठरू शकेल का? दोघे भाऊ म्हणून एकत्र येणं केवळ कुटुंब म्हणून आहे की भविष्यातल्या राजकीय युतीची नांदी आहे? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज चर्चेच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायची आहेत, जाणून घ्यायची आहेत. त्यासाठी माध्यमातून मान्यवर पाहुण्यांच्या सोबत हे मुद्दे कुठले आहेत? तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व एक प्रकारे मान्य केलंय का? आणि हे दोन भाऊ कौटुंबिक नाही, राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येत आहेत का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा फायदा नेमका कोणाला होणार, तोटा नेमका कोणाला होणार आहे, याचं गणित मांडण्याचा प्रयत्न करूया. मराठी मतदारांची ठाकरे बंधू मोठ बांधू शकतील का? ध्रुवीकरण, मराठी मतांचं ध्रुवीकरण ते करू शकतील का? आणि ते ध्रुवीकरण सत्तेपर्यंत जाऊ शकतं का? हिंदुत्ववादी मतदार जो महायुतीकडे आहे तो ठाकरेंकडे वळू शकेल का? भाजपला वाटतंय की त्यांचा हिंदुत्ववादी मराठी मतदार कदापि ठाकरेंकडे जाणार नाही, होईल का? राज ठाकरेंची एंट्री मवियाला मान्य होईल का? प्रश्न अनेक आहेत. या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर. आपल्या सोबत आता स्टुडिओत माझ्यासोबत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्या सोबत या चर्चेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. शिवसेना उबाठाचे नेते ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी या चर्चेत सहभागी झालेत. मी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि चर्चेची सुरुवात अविनाश अभ्यंकरजींपासून करतो. अविनाशजी, काल अगदी मोठ्या मनाने मोठ्या भावाचं त्यांना एक प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धवजींच्या मातोश्रीवर, बाळासाहेबांच्या मातोश्रीवर उद्धवजींची भेट घ्यायला राज ठाकरे गेले. प्रश्न असा विचारला जातोय की राज ठाकरेंनी त्यांचं नेतृत्व मान्य केलंय का? नाही, कसं आहे विलाजी की तुम्ही जर 5 तारखेचा डोमचा मेळावा बघितला असेल तर तो महाराष्ट्रातील 12 कोटी मराठी माणसांच्या विरोधाचा होता. जे काही हिंदी लादण्याचा प्रयत्न चालू होता त्या निमित्ताने हे दोन भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. परंतु तेव्हाही राजसाहेबांनी सांगितलं होतं
की ह्याच्यात कुठलाही झेंडा नसेल, परंतु हा मराठीचा अजेंडा असेल. आता तो विषय सगळ्यांना माहिती आहे. आणि जसं तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक वर्षांनी आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे जे सन्मान्य बाळासाहेबांच्या मातोश्रीवरती गेले आणि त्यांनी उद्धवजींना त्यांच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन केलं. ते कुटुंब एकत्र बसलं, जुन्या आठवणींचा उजाळा निघाला, गप्पा झाल्या, विनोद झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन ते परत आले. पण ह्याच्यानंतर आम्हाला विविध माध्यमातून कळत आहे, परंतु अशी चर्चा कुठल्याही प्रकारची झाली नाही. 100% राजकारण सोडून सगळ्या विषयावरती चर्चा होती. हे मी तुम्हाला 100% अत्यंत जबाबदारीने सांगतोय, कळलं का? त्यामुळे तर कोणी काय विचार करायचा, कोणी काय परसेप्शन लावायची, हा प्रत्येकाचा ज्या त्याचा प्रश्न आहे. परंतु आता कशातही काही नसताना कशासाठी लोक हा विचार करतायत, का हा प्रश्न वरती येतोय, हेच आम्हाला कोणाला कळत नाहीये. ह्या दोन्ही गोष्टी या अराजकीय होता आणि मला वाटतं महाराष्ट्रावरती असलेले हे साधू संतांनी केलेले संस्कार आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की काही वर्षांनी का होईना जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर 100% फक्त तुम्हाला, मला किंवा महाराष्ट्राला ह्याच्यात आनंद होतोच. राजकारण हा विषय खूप लांबचा आहे विलासजी, त्याच्यात काय होईल काय नाही मला माहित नाही, परंतु 100% आम्ही सगळे आनंदी आहोत का? होय, तुमच्या सकट आम्ही सगळे आनंदी आहोत, कारण तुम्ही एक मराठी आहात, इथे बसलेले सगळे आनंदी असतील. राजकारण काय असेल मला माहिती नाही, पण जेव्हा कुठलेही दोन कुटुंब लांब गेलेली असतात ते जेव्हा जवळ येतात तेव्हा प्रत्येकाला आनंद होतो आणि त्याच्याबद्दल प्रत्येकाने आपण ज्याला म्हणतो की शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या दोघांनाही. केशवजींना विचारतो ना त्यांना आनंद आहे की नाही येते. केशवजी, तुम्ही आनंदी आहात, समाधानी आहात, खूप छान वाटलं. काय काय म्हणजे तुमच्या मनातली भावना काय नेमकी? का तुम्हाला असं वाटतं की हे दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर आपल्यासाठी एक आव्हान ठरू शकतात? तुम्ही आता त्या भूमिकेत गेलायत का की हे कदाचित येऊ पण शकतात, की अजून आशा आहे? असं आहे विलास, तुम्ही काय घाई करता एवढी? मुळामध्ये त्यांचे प्रवक्ते सांगतात की ही अराजकीय भेट होती, फक्त दोन भाऊ एकत्र भेटले, कुटुंब एकत्र भेटली. मला असं वाटतं की कुटुंब जर एकत्रित असतील तर आपली संस्कृती आहे आपलं. आणि ह्याच्यापूर्वी ज्यावेळी ते पहिल्यांदा मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणार होते किंवा त्यावेळेस चर्चा झालं होतं, त्यावेळेस आमच्या सर्व नेतृत्वाने, देवेंद्रजींनी सांगितलं होतं, बाकी सर्वांनी सांगितलं होतं की जर कुटुंब जर एकत्रित असेल तर ती स्वागतच केलं पाहिजे. त्यात दुमत बागायचं कारण नाही, त्याबद्दल काही विषय मांडायचं कारण नाही, त्याबद्दल वेगळी भूमिका मांडायचं कारण नाही. त्यामुळे कौटुंबिक दृष्ट्या जर ते दोघे एकत्रित असतील तर मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रातलं सगळ्या कुठलंही कुटुंब असो, केवळ तेच असं नाही, जर कुटुंब एकत्र असेल तर आपली संस्कृती आहे, ते आपण थोडं इंटरप्ट करतो केशव, थोडं इंटरप्ट करतो. हे केवळ दोन भाऊ एकत्र येणं एवढंच तुम्हाला वाटतं? हे दोन पक्ष वगैरे एकत्र येणं असं काही दिसत नाही तुम्हाला? नाही, असं आहे की मुळामध्ये त्यांच्या पक्षाकडून अजून कशात काही नाही तर आपण कशाला सुतारून सुर गाठायचा? आता इथे अभ्यंकर म्हणतात की अशा प्रकारे कोणतीही चर्चा विषय नाही. आता जर अभ्यंकर हे अधिकृत प्रवक्ते आहेत, नेते आहेत, जर तेच ही भूमिका मांडतायत तर मी कशाला म्हणालो दोघं एकत्र येणार राजकीय दृष्ट्या युती करणार की नाही, मग त्याचं काय होणार ते तसा विषयाला त्यावेळी ती भूमिका नक्की मांडता येईल, त्याचं लॉजिक मांडता येईल, त्याचे मुद्दे मांडता येतील, काय होणार आहे ते सगळं मांडता येईल. पण मुळातच जर त्यांची तशी ते मांडायला तयार नाहीत तर मी कशाला त्याच्यामध्ये ते येणार की त्याच्यावरती बोलायला जाऊ? बरं, ठीक आहे. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे आता ते सगळे संस्कृती वगैरे अभ्यंकरजींनी सांगितलं सगळं, पण ती संस्कृती घडायला आणि ते सगळं व्हायला 13-13 वर्ष लागली, अनेक दशकं लागली. म्हणून आता ही राजकीय चर्चा होत राहणार. आता सगळेजण टेस्ट मॅच सारखं बहुतेक ते आपण अंदाज घेऊन सगळेजण खेळतायत. जयेश, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे खरंच कौटुंबिक पातळीवरचं एकत्र येणं आहे की राजकीय मोर्चे बांधणी आहे? तुम्ही स्पष्टपणे सांगणार आहात की नाहीयेत कार्यकर्त्यांना तरी, की बाबा कंबर बांधून तयार राहा? म्यूट आहे. ते दोघं भाऊ आहेत. यापूर्वी सुद्धा जसं आता अभ्यंकर साहेबांनी सांगितलं, त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं ते ह्यापूर्वी सुद्धा डोममध्ये भेटले होते, त्यानंतर सुद्धा भेटले. आपल्याला आठवत असेल की उद्धव साहेब ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत त्यांना दवाखान्यातून मातोश्रीपर्यंत आणलं होतं. वंदनीय बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेस मी पत्रकार म्हणून तिथे हजर होतो, 4 दिवस घरी गेलो नव्हतो. त्यावेळेस मी स्वतः बघितलं राज ठाकरे, उद्धव ठाकरे दिवसभर, दोघंही ठाकरे बंधू हे तिथे बाळासाहेबांच्या तिथे होते सतत. हे यांचं कौटुंबिक नातं आहे. बघा, शेवटी राजकारणामध्ये वैचारिक आणि राजकीय मतभेद होत राहतात. ते दोघं जण कधी काळी कुठल्या मुद्द्यावरती वेगळे झाले होते, पण मुळात पुन्हा अभ्यंकर साहेब म्हणताय तोच मुद्दा आहे ना, की दोन भाऊ एकत्र येण्याचं मराठी माणूस म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय की चांगलं वाटतंय हे पहिल्यांदा ठरवा, मग त्याचे अन्वयार्थ काढूयात. कारण की वाईट वाटण्याचं काय कारण आहे?
नाही, मग वाईट वाटत नाही तर मग आपण आता आता हे दोघं भाऊ एकत्र आले तर आपणही त्यांच्यासोबत राहूयात तुम्ही ना. सतत की डॉक्टर ते राजू त्यांचं काय वाघमारेंकडे करायचं? बघता. हा? काय म्हटलं विलासजी? तुम्ही दोन सतत भाऊ वाईट वाटतंय म्हणून डॉक्टर राजू वाघमारेंकडे बघता. नाही, राजू वाघमारेंना कशाचं वाईट वाटावं याच्यावरती आमचं थोडी बंधन असू शकतं, हो की नाही? त्यांना कशाचंही चांगलं आणि वाईट वाटू शकतं. पण मला एक वैयक्तिक असं माझं मत आहे बघा, की वैचारिक मतभेद असणारे दोन भाऊ कुठलेही असो नात का, जर ते एक येणार असतील, एक होणार असतील कुठल्याही अर्थाने, तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण बघितलं की मुंबईच्या आझाद मैदानावरती काही वर्षांपूर्वी प्रल्हादभाई मोदीजी केंद्र सरकारच्या विरोधातच रेशनच्या दुकानाच्या विरोधात एक मोर्चा घेऊन आले होते आणि ते रेशन दुकानदारांचा प्रश्न मांडत होते. त्यांचे सख्खे भाऊ नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, पण त्यांच्यात वैचारिक मतभेद आहे. माझी अशी इच्छा की ह्या दोघांचे वैचारिक मतभेद असूनही मिलन असावं, त्या दोघांनी एकत्र राहावं. किती छान गोष्ट आहे ना, दोन भाऊ एकत्र राहत आहेत, चार भाऊ दोन भाऊ एकत्र राहत आहेत, वाईट पण ते वाटायचं काय कारण आहे? राहताना ना त्याच्यातून राजकीय संकेत देत आहेत. जयेश, इतकं पण साधं इथे पण सोपं दोन सरळ भाऊ- नाहीये. मी वाईट वाटण्याबद्दल बोललो. का वाईट वाटवले डॉक्टर राजू वाघमारेंना, जेव्हा ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख? वाईट नाही वाटणार डॉक्टर राजू वाघमारे? राजू वाघमारेंना और मला विचारू द्या त्यांना. मला जी जी तुम्ही विचारा. सगळ्यात पहिला मुद्दा विलासजी, की हे दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद पूर्ण महाराष्ट्राला आहे, मराठी माणूस म्हणून आम्हालाही आहे. आणि दोन कुटुंब एकत्र आली काय सगळ्यांनाच बरं वाटतं, जसं अविनाशजींनी सांगितलं. त्याच्यामुळे तो आनंद आम्हाला आहे. तुम्ही जो आता प्रश्न विचारलात की त्याचं दुःख आम्हाला झालं का, तर आम्हाला त्याचं दुःख होण्याचं काहीही कारण नाही. एकत्र येण्याचं नाही मी म्हणतो. ते पुढचं- जेव्हा पुढचं- म्हणतात पुढचं शिवसेना पक्षप्रमुख, तेव्हा तर वाईट वाटत असणार ना तुम्हाला? विलासजी त्याचं उत्तर देतो ना हा, द्या, मी. द्या, प्लीज. एक लक्षात घ्या की भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. राज ठाकरे साहेब मोठे नेते आहेत. प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने स्वतःची मतं मांडत असतो. आता त्या मताचं वाईट वाटून घेणं योग्य की त्या मताकडे लक्ष न देणं योग्य, हा ज्याच्याबद्दल तो प्रश्न आहे तो सांगू शकतो. आता राहिला प्रश्न आमचा, राज ठाकरे साहेब कोणत्या अर्थाने त्यांना म्हणाले शिवसेना प्रमुख, ते मला वाटतं आपण राज साहेबांना विचारायला पाहिजे. शिवसेनेचा जो प्रश्न आहे, तर शिवसेनेला ज्या संविधानावर देश चालतो, त्या संविधानाच्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांनी शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे देशामध्ये एनडीए मध्ये सगळीकडे आम्ही शिवसेना म्हणून आहोत. आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ते या शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून आहेत. आता राज साहेबांना जर उद्धव साहेबांना शिवसेना प्रमुख बोलायचं असेल तर तो राज साहेबांचा प्रश्न आपण त्यांना विचारू मी शकता. विचारतो. पण एकच मिनिट मला पूर्ण करू द्या. या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच आयुष्यभर, याच्यापूर्वी, याच्यानंतर आणि येणाऱ्या दशकात हेच शिवसेना प्रमुख म्हणून राहणार आहेत. त्यांनी निर्माण केलेली ती शिवसेना आहे, तिला पुढे घेऊन जाण्याचं काम एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांच्या विचाराला घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. पक्ष आमचा आहे, निशाणी आमची आहे आणि आमच्या बरोबर या महाराष्ट्रातली जनता आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटत नाही. आपण राज साहेबांना तो प्रश्न विचारायला पटकन कमेंट मला अविनाशजींना विचारायचं त्याच्याबद्दल. जयेश, पटकन. निशाणी आणि चिन्ह दिलेलं आहे ना, ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाचा एक पार्ट ई मधला पॅरा 123 फक्त मी वाचून दाखवतो, जो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निकालाचा भाग आहे. जयजी, ज्यावेळी निर्णय लागेल तेव्हा बघू. सर, मी किती आता आपण शांतपणे त्याच्यावर राजू वाघमारे एवढे आपण आता त्याच्यावर चर्चा करून काय होणार आहे का? प्रश्न सब ज्युडिस आहे, कोर्टात प्रश्न आहे. तो पॅरा 1 असू द्या नाही तर 4 असू द्या, कोर्ट निर्णय घेईल. कोर्ट निर्णय घेईल, आपण तेव्हा त्याच्याबद्दल बोलू. आता बोलण्यात का अर्थ आहे? जयेश, राजू वाघमारे साहेब, सर्वोच्च आपला वेळ नको हे करायला. अभ्यंकर सरांना मला विचारायचंय. अभ्यंकर सर, कायदेशीर दृष्ट्या ते म्हणताय शिवसेना आमची आहे, मग तुम्ही राज ठाकरेंनी एक प्रकारे अशा प्रकारचं वक्तव्य करून शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून किती त्यांना दुखावलंय? आम्हाला काय, आम्हाला दुःख झालेलं नाही आहे. ओके ओके ठीक आहे. विलास, मला वेळ द्या. राजू, मी बोलतो, तुम्ही काळजी करू नका. हा, हॅलो.
पहिलं म्हणजे राजू वाघमारेंनी ट्विट नीट वाचावं राजसाहेबांचं, की त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख म्हणून केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलेला आहे. आणि जेव्हा आपण मातोश्रीवर जातो त्यामुळे शिवसेना प्रमुख हे हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत, हे मला ह्यांना नव्याने इकडे सांगायला लागतं. त्यामुळे त्यांनी पहिलं ट्विट नीट वाचावं राजसाहेबांनी काय केलंय ते. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणी कोणाला काय ओळखावं आणि नक्की राजसाहेब ठाकरेंना नक्कीच सगळ्या गोष्टी या आपल्या सगळ्यांना जास्ती माहिती आहेत. बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी हा जो उल्लेख केलेला आहे हा त्या मातोश्रीचा आदर आहे, हा सन्मान्य बाळासाहेबांप्रती व्यक्त केलेली भावना आहे. आणि उद्धवजींचा जो पक्ष आहे तो शिवसेना पक्षप्रमुखच ते त्या पक्षाचे आहेत. आता यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना काय म्हणतात मला खरोखर आता आठवत नाहीये. ही एवढीच यातनं गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्याकरता एवढं पॅनिक मोडला येऊन बोलण्याची काहीच आवश्यकता नाहीये. हा उत्तम शुभेच्छांचा संदेश आहे, त्याच्यामध्ये शब्दछल करून काहीच मिळणार नाहीये. शेवटी जनता, आणि जसं आता वाणी म्हणाले, तो विषय माझा नाही आहे, परंतु जसं आता जनता आणि वाणी किंवा सुप्रीम कोर्ट जे आहे ते ठरवतील कोणाच्या पदरात नक्की काय पडणार आहे. मी याच्यात बोलणं चुकीचं ठरेल. आमच्या दृष्टीने राजसाहेबांनी सन्मान्य उद्धवजींचा उल्लेख हा पक्षप्रमुख म्हणून केलेला आहे, त्यांच्या पक्षाचा. विषय इतका छोटा आहे तो आणि इतका सरळ आहे आणि सोपा आहे. आणि त्याच्यात त्यांनी हेही म्हटलंय की सन्मान्य बाळासाहेबांच्या मातोश्रीवरती. आता अजून काय काय म्हणायचं. आता शब्दछल करायचं असेल प्रत्येक शब्दाचा शब्दछल करू शकता, परंतु कोणी पॅनिक व्हायची गरज नाही आहे. त्याच्यात वाईट वाटलेलं नाही, आम्ही नाराज नाही आहोत, आम्ही त्याच्यावर काही बोललेलोही नाही आहोत. त्याच्यामुळे मी सांगितलं, बोललो राजसाहेबांना विचारायचं या प्रश्नाचं उत्तर, आम्ही काय देणार उत्तर, ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. नाही तुम्ही हा पण राजूजी तुम्ही बोलताना चुकून शिवसेना प्रमुख म्हणालात, परंतु ते करेक्शन करा, ते आहे शिवसेना पक्षप्रमुख. या दोन नावांमध्ये जी दोन ज्या उपाध्या आहेत त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, लक्षात ठेवा. नक्कीच शिवसेना प्रमुख हे नाव अटळ आणि अटळ आहे 100%. आम्ही पण स्वतः तेच सांगतोय अविनाशजी, आम्ही पण तेच सांगितलं. पण मला सांगा डॉक्टर राजू वाघमारे, जर अधिकृतरित्या त्यांना ती शिवसेना ओरिजिनल वाटत असेल तर तुमच्यासाठी उद्या युतीची दारं कसं काय, किती अडचण होईल तुमची. बघा, ज्यावेळी युतीच्या गोष्टी आदरणीय राजसाहेब करतील, त्यांनी स्पष्ट शब्दात सगळ्यांना सांगितलंय की निवडणुका ज्यावेळी येतील त्यावेळी युतीच्या बाबतीत आम्ही ठरवू. त्याच्यामुळे आतापासून त्याच्यावर चिंता करायची, युती होईल की नाही किंवा झाली पाहिजे याबाबत करायचं आम्हाला काहीही नाही आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात तयारीला लागलोय. निवडणुकीच्या तोंडावर युत्या होत असतात, तर ज्यावेळी ती परिस्थिती येईल त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ. ठीक आहे, केशव आम्हाला युती करायची आहे की नाही करायची. केशव उपाध्यायजी, तुमच्या युतीमध्ये शिवसेना असेल का. तुमच्या युतीमध्ये शिवसेना आहेच आहे. नाही, मुंबई महानगरपालिकेसाठी तुम्ही स्वबळावर लढणार आहात की युतीमध्ये लढणार आहात, असा प्रश्न आहे माझा. असे या ठिकाणी स्पष्ट यापूर्वी करण्यात आलंय, पुन्हा एकदा स्पष्ट करतो, महायुती म्हणून आम्ही लढणार, त्यामुळे 100% शिवसेना आमच्या सोबत असणार आणि त्याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. त्यामुळे शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत महायुतीमध्ये असतील आणि त्यांच्यासह एकत्रितपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ठीक आहे काकासाहेब, मला सांगा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का राज ठाकरे जर सोबत आले तर, म्हणजे महायुतीच्या विरोधात जाऊन समजा ते जर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र आले, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का. कारण आता आम्ही बघितलं तुमचे खासदार तर तिकडे जाब विचारत होते भाजपच्या खासदारांना. नाही, मुळात जर राजकारणात किंमत नसते जर गोष्टीला. आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या त्या आमच्या काँग्रेसच्या 3 वाघिणींनी ज्या पद्धतीने जाब विचारला तो अतिशय योग्यच आहे. त्याच्यामध्ये कुणी नाराज होण्याचं काही कारण नाही ना. जर महाराष्ट्रातल्या एखाद्या माणसाबद्दल, मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल एखादा बाहेरचा माणूस जर आक्षेपार्ह बोलणार असेल आणि कुणीच जर जाब विचारणार नसेल तर आमचं तर कर्तव्यच आहे, आम्ही ते कर्तव्य म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेसकडून मराठीची भूमिका इतक्या ताकदीने मांडताना दिसतेय, मग हे काय संकेत आहेत का. नाही, एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात मुळात एक लक्षात घ्या, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बाजूने आहोत, देशाच्या जनतेच्या बाजूने आहोत.
मुळात ज्या पद्धतीनं त्या खासदारनं मराठी लोकांबद्दल आक्षेपार्ह पद्धतीनं त्यांनी विधान केलं त्याचा जाब विचारणं कुणीतरी गरजेचं होतं ना. मुळात जाब विचारायला कोणीच नव्हतं आणि आमच्या त्या 3 वाघिणींनी ज्या पद्धतीने जाब विचारला अक्षरशः त्या दुबेने नांगी टाकली. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी, माझं आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही सगळ्यांनी त्या 3 वाघिणींचं या ठिकाणी कौतुक करणं अपेक्षित आहे, कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने त्या दुबेंना त्यांनी जाब विचारला. नंबर 1. नंबर 2च्या बाबतीमध्ये तुम्ही युतीमध्ये आघाडीमध्ये घेणार का असा प्रश्न विचारला. आघाडीमध्ये घेण्याचा निर्णय आमचे वरिष्ठ लोक घेतील. निश्चितपणे आमचे पक्षाचे अध्यक्ष असतील, आदरणीय राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, हे वरिष्ठ लोक ठरवतील. ठीक आहे. त्यामुळे जर त्या गोष्टीला निश्चितपणे राजकारणामध्ये किंमत नाही. केशवजी, हे बघा, काँग्रेसची भाषा तुम्हालाही दिसत असेल, इतकी वर्ष तुम्ही पत्रकारिता सुद्धा केली, राजकारणात सुद्धा. काँग्रेस मराठीच्या मुद्द्यावर कसा आक्रमकपणे बोलायला लागलंय. तुमच्या खासदारांना तर त्यांनी जाब विचारला, जे पटक पटक मारेन म्हणणाऱ्यांना. 2 ठाकरे, काँग्रेस आणि हे सगळे मराठीचं जर एकत्रीकरण झालं, ध्रुवीकरण झालं मराठीचं, तर तुमच्या समोर चॅलेंज नाही उभं राहणार? पहिली गोष्ट, जर त्या 3 खासदारांनी तसं केलं असतं तर मी त्यांचं खरं तिथे कौतुक केलं असतं. कुठल्या तरी प्लॅन्टेड बातम्या कोणीतरी करायच्या आणि त्याच्यावरती आपण कौतुक करायचं. मुळामध्ये मी स्वतः नाही ज्यांनी कोणी केलं असेल, मी स्वतः दुबेशी बोललो. मुळामध्ये दुबे हे मराठी माणसाला बोलले नव्हते. दुबे ठराविक तरी सुद्धा ते चुकीचं होतं. त्या समर्थन आम्ही विधानसभेच्या पटलावर सुद्धा केलं की ते चुकीचं बोलले. दुसरं, हे जे सांगितलं जातं की काय म्हणे जाब वगैरे, कसं जाब, मी दुबेशी बोललो ते म्हणजे जाब कुछ नाही आहे. आज त्यांचा फोटो जो रिलीज करण्यात आला, त्या फोटो छानपैकी 3 हसत खेळत 4 जण येत आहेत असं सांगतात. माध्यमांनी बातम्या दाखवल्या त्या माध्यमावर विश्वास नाही. प्लॅन्टेड बातम्या होत्या. तुम्ही बोलावं जर थोडं. मी सांगितलं, जर असं केलं असतं तर नक्की त्याचं कौतुक इथे मी सुद्धा केलं असतं. पण प्लॅन्टेड प्लॅन्टेड बातम्यांवरती विश्वास ठेवावा असे जेव्हा तुमच्या अंगणात येतात तेव्हा ऐकून घ्या ना जरा. बरं, काकासाहेब त्यांचं ऐकून घ्या. येतो अविनाजी, येतो. दुसरं असं आहे की मी कौतुक नक्की केलं असतं. तो फोटो बघा, छान हसत खेळत येतात. जाब विचारल्यानंतर हसत खेळत माणूस येतात का? तेव्हा असं काही नाहीये. दुसरी गोष्ट, छान सॉरी, जय महाराष्ट्र म्हणणं ते काहीच नाही. जय महाराष्ट्र विश्वास ठेवून इथे कॉमेंट करताय तुम्ही. आपल्या भान ठेवा, आपण कशा, आपण थोडी खातरजमा करून घ्या आधी. आपण अविनाशजी, मग काय खातर जमा न करता राजसाहेबांनी पत्र लिहिलं का? पुढे कौतुकाचं पत्र राज ठाकरेंनी लिहिलंय आज. मी बोलायचं का? प्लीज अविनाशजी बोला. अविनाशजी बोला, त्यांना मान्यच नाही येते. पूर्ण होऊ द्यात सर त्यांचं. अविनाशजी, माझं वाक्य पूर्ण ऐकून घ्या. मुळामध्ये पहिली गोष्ट, दुबे जे बोलले होते ते योग्य नाही, हे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राने विधानसभेत सुद्धा सांगितलं आणि ती भूमिका भारतीय जनता पार्टीची कायम आहे. नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टीने ते दुबे हे समस्त मराठी माणसाबद्दल बोलले नव्हते, हे त्यांनी सुद्धा अत्यंत स्पष्ट सांगितलं. नंबर 3, हा घेराव घातला, जाब विचारला, असलं काहीही झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता प्लॅन्टेड बातम्यावरती ज्याला कोणाला आनंद मागायचा आहे त्याने तो जरूर करावा. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. आणि चौथं, खुलासा दुबेजीने करणं अपेक्षित होतं. तुम्ही काय करताय खुलासा? जर प्लॅन्टेड रोज असं आहे की ते झालं त्याच्या विषय. मी अविनाशजींना विचारतो. अविनाशजी प्लीज. ते म्हणतात नेरेटिव्ह आहे, प्लॅन्टेड बातमी होती, त्याच्यावर विश्वास ठेवला. हो, कसं असतं, त्याला एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहेत का? पडलात तरी आपण पाय वरती करतो, तसं आहे ते म्हणतात ना तुम्हाला. कसं आहे, पहिला मला महाराष्ट्र भाजपला अतिशय नम्रपणे विचारते, केशवजी जे सिनियर मुख्य प्रवक्ते आहेत, की महाराष्ट्रातील भाजपचे जे खासदार आहेत किंवा जे शासन आहे, राज्य शासन आहे, त्यांनी सन्मान्य गृहमंत्र्यांना असं कळवलं का की ह्याच्या पुढे हा वाचाळवीर जर महाराष्ट्राबद्दल काही बोलला तर ते आम्ही कुणीही खपवून घेणार नाही? नंबर 1. नंबर 2, जर दुबे वैयक्तिक कोणाला काहीतरी बोलले असतील तर ती क्लिप आपण सगळेजण बघूया, पण त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सारवासारव केली आणि राजसाहेब जेव्हा काय उत्तर राजसाहेबांनी मीरा रोडला दिलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कळलं का? यांचा हा खासदार ह्याच्याकरताच फेमस आहे. मला काय त्यांची नाचक्की करायची नाही आहे.
आणि एक गोष्ट नक्की, जर गायकवाडताई असतील, आमच्या बच्छावताई असतील किंवा धानोरकरताई असतील, तुम्ही या तिघींचे जर बाईट्स बघितलेत तर तुम्हाला असं म्हणायचं का या तिन्ही ताया महाराष्ट्राची खोटं बोलतायत, खोटं परसेप्शन तयार करतायत? मग दुबेजींनी तेव्हाच सांगायला पाहिजे होतं की या 3 जणी जर टीव्हीवर येऊन बोलतायत. धानोरकर तर स्पष्ट म्हणाल्या की राजसाहेबांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, आमच्यात वैचारिक मतभेद असतीलही राहतीलही, परंतु ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती मला कुठेही सत्ताधाऱ्यांमध्ये दिसली नाही की अपमान महाराष्ट्राचा झाला होता, अपमान महाराष्ट्रातील लोकांचा झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याची सर्वासर्व करण्यात आली. आणि दुसरं, दुबेंनी तिसऱ्या दिवशी दुबेंनी ह्याच्यावरती सांगायला पाहिजे होतं की तिघी खोट्या बोलतायत म्हणून. कोणीतरी हसत बाहेर आलं. आता आपला समजा सगळ्यांचा वाद झाला आणि मी आणि केशवजी समजा तुमच्या चॅनलमध्ये असू तर आम्ही काय गुद्द्या मारत बाहेर येऊ का? आम्ही गप्पा मारतच बाहेर येऊ ना. परंतु त्यांना जे मांडायचे ते मांडतील, मला मांडायचे ते मी मांडीन, दोघेही द्वेषाने मांडू. परंतु ही महाराष्ट्राची परंपरा आहे की योग्य त्या माणसाला योग्य ती जागा दाखवली आणि ती त्याला कळली की नंतर परत त्याला त्याची राजू वाघमारेंना मला प्रश्न विचारायचा आहे. अभ्यंकर सर, तुमच्या खासदारांनी ती संधी गमावली, काही सुवर्ण संधी होती. काँग्रेसनं केलं ते. काँग्रेसनं कधी मराठीबद्दल फारसं काही करताना दिसली नव्हती. एक लक्षात घ्या, मराठीबद्दलची शिवसेनेची भूमिका आम्ही अगदी स्पष्ट केली. दुबेचा तुमच्या चॅनलवर सगळ्यात पहिला निषेध शिवसेनेमार्फत आम्ही केला, आमच्या पक्षाने केला अधिकृतरित्या. त्याच्यामुळे आमची भूमिका आम्ही अधिकृतरित्या मांडली. आम्ही जेवढ्या त्वेषाने भूमिका मांडली तेवढी भूमिका त्यावेळी काँग्रेसनेही मांडली नव्हती. आणि म्हणून ऑलरेडी आपल्याकडून चूक झालेली आहे, ती कुठेतरी भरून काढायची, त्या दृष्टीने ते केलेलं एक थोतांड होतं. बाकी काँग्रेस मला विचारा, मान्यच नाही, मला विचारा ना काँग्रेस. केशवजींना मान्यच नाही. मला मी काय म्हणतो ते थोतांडच होतं. मला विचारा काँग्रेसची भूमिका मराठी माणसांबद्दल काय आहे ते आम्हाला विचारा ना. मी केशवजीला विचारतो. केशवजी ऐकलं शिवसेना म्हणजे थोतांड होतं त्यांनी केलेलं. हो, थोतांड दुसरा शब्द काय त्याला. असं आहे की मी अविनाशजींच्या मताशी अगदी सहमत आहे. मुळात भारतीय जनता पार्टीने विधिमंडळाच्या पटलावर अधिकृतपणे हे सांगितलं आम्हाला हे मान्य नाही, ही वस्तुस्थिती सगळ्यात पहिल्यांदा. दुसऱ्यांदा असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत पद्धतीने ज्या गोष्टीत संदेश द्यायचा असतो तो दिला जातो, त्याची जाहीर वाच्यता केली जात नाही. हा दुसरा त्यातला मुद्दा. तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की असं काही बोललेच नाही. ठीक आहे, असं आहे की तिसरा ऐकून घ्या ना जरा. माझा वेळ संपलाय. तुमचं पूर्ण तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की तो असं आहे की अविनाशजी आणि मी एकमेकांशी त्वेषाने बोलू, 100% बोलू, पण याचा अर्थ मी अविनाशजींना जाब विचारत नाही. मी माझे मुद्दे मांडतोय, ते त्यांचे मुद्दे मांडतायत. ठीक आहे, जाब विचारत शेवटचे 30 सेकंद. केशवजी 1 मिनिट थांबा ना, मी मध्ये नाही ना बोललो, प्लीज. अगदी 30 सेकंद. आताही गंमत बघा, उपाध्याय साहेब सातत्याने हे सांगताय की काय घडलं नाही. हे करत असताना सुद्धा त्या तिन्ही मराठी महिलां खोटं बोलताय हे म्हणतायत आणि निशिकांत दुबे हसत हसत बाहेर आले ते खरं म्हणतायत. बाजू घेणार निशिकांत दुबेचीच आणि म्हणणार आम्ही निषेध केलाय, विरोधात बोलणार मराठी महिलांच्या आणि म्हणणार आम्ही निशिकांत दुबेंचा विरोध केलाय. हे जे विरोधाभासी काम करतात ना भारतीय जनता पार्टी, ह्याला मराठी मराठी माणसाचा अपमान करणारा व्यक्ती मुर्दाबाद. केशवजी काय अडचण आहे? खोटं बोलण्याचं, मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण मुर्दाबाद म्हटलं पाहिजे. ऐकलं त्यांनी, ऐकलं तुम्ही काय म्हणताय. पहिली गोष्ट, मी इथं सुरुवातीला माझं पहिलं वाक्य आहे, जर त्या खरंच केलं सोबत मला आनंद अभिमान असता, पण मराठीचा अपमान करणाऱ्यांना समर्थन एक मुद्दा आहे, एक गोष्ट या सगळ्यात आहे की आता जरी हे सगळे सांगत असले की आम्ही कौटुंबिक आहोत हे आहोत, पण काँग्रेस पासून ते मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ही जी एक लाईन मारली जातीये आणि आता त्या रेषेवरती सगळेजण आपापल्या ज्या सोंगट्या अंथरतायत, इतकं सोपं साधं सरळ नाहीये हे महाराष्ट्रालाही कळतंय. आणि महायुती सुद्धा अंदाज घेऊन आपली बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरते. आता ती एकत्रित उतरते की वेगवेगळे उतरते हे पुढच्या काळात कळेल. पण प्रेक्षकांना काय वाटतं एकदा जाणून घेऊया. आपण प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य असल्याचे संकेत आज दिलेले आहेत का? राज ठाकरेंनी 85% लोकांनी होय असं म्हटलंय. आधी भाषण करायला दिलेली संधी असेल किंवा काल मोठा भाऊ म्हणून एक प्रकारे संस्कृतीचा तो भाग आहे असं मानलं असलं तरी सुद्धा या सगळ्याचे राजकीय गणित सुद्धा दडलेली आहेत, हे तितकंच खरं.
आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल मनापासून आभार.